संविधान दिनाच्या निमित्त वकील आणि न्यायाधीशांची बोलण्याचा प्रसंग माझ्या आयुष्यात तिसरा चौथा असावा आणि याच्यामध्ये प्रमुख जिल्हा न्यायाधीश, इतर न्यायाधीश, वकील आणि कायद्याचे विद्यार्थी हजर आहेत। या अशा संमेलनासमोर बोलण्याचा मात्र हा पहिला प्रसंग। सगळ्यांना ऐकू येते? म्हणजे मला कमी ऐकू येते म्हणून विचार। मला 1 तासाचा वेळ दिलाय, त्यातली 25 मिनिटं संपलेली आहेत आणि काही वर्ष कायदा शिकवल्यामुळे 45 मिनिटाच्या आत खाली बसायचं नाही अशी सवय आहे। तर आता 35 मिनिटं आहेत। माझ्या मनात काय आलं ते 2-3 गोष्टी आधी सांगतो, मग आपण विषयाकडे जाऊ। माझे एक आता मी वयामुळे कनिष्ठ असं म्हणतो, वयाने कनिष्ठ असलेले न्यायमूर्ती ते असं सांगतात की कोर्टातनं उतरून चेंबरमध्ये गेलं तर कुणी काहीतरी ऐकायला लावणारा समोर आला तर गिव्हन अ चान्स आय मर्डर हिम असं म्हणतात। 8 तास कोर्टात काम केल्यानंतर पुन्हा कुणाचं तरी ऐकणं याच्यासारखी जजला शिक्षा नाही। मला माहिती आहे की तुम्ही मर्डर मूडमध्ये नाही आहे, मनातल्या मनात करा, आय विल टॉलरेट इट। एक दुसरं, आता मी जी 35 मिनिटं बोलणार आहे आणि त्याच्यानंतर आपले प्रमुख जिल्हा न्यायाधीश बोलतील, हे रुटीन जेवण आहे। ज्यांना आग्रहाचं जेवण करायचं असेल त्यांनी नंतर थांबावं। माहिती आहे ना हा प्रकार? सगळं खाऊ घातल्यानंतर मग श्रीखंडाचं पातेलं आणायचं, अजून थोडं घ्या म्हणायचं। तसं आग्रहाचं जेवण करायचं असेल तर नंतर थांबा, आपण बघू काही वाढता येईल का ते आणखी। ठीक आहे, आता मी मूळ विषयाकडे येतो। मी जे नियोजन केलं नव्हतं ते थोडंसं आधी बोलणार आहे आणि मग नियोजित भाषणाकडे जाणार आहे। तसंही मी माझ्या आयुष्यामध्ये नियोजित भाषणं मोठ्या मुश्किलीने 10 केली असं मला वाटतं। उर्वरित भाषणं ही सगळे एस्टेटवरच केलेली आणि त्या परिस्थितीत जे परमेश्वर बुद्धी देईल, जे सुचेल ते बोलावं। नंतर पश्चाताप होतो मी हे बोललो नसतो तर चुकलं असतं, बोललो असतो तर बरं झालं असतं। आता भारताच्या संविधानाची उद्देशिका प्रिॲम्बल ही मी काही आज पहिल्यांदा वाचली नाही, पण कायद्याच्या वाचनाबद्दल आणि वाचकांबद्दल असं म्हणतात की दरवेळेस काहीतरी नवं गवसतं। आता मी हे मराठीतले हरवलेले शब्द वापरायला मला आवडतं। आता गवसण्याची कल्पना काय आहे? जी सायन्समध्ये डिस्कव्हरी म्हणतात ना, अहो ते होतं, तुम्हाला दिसत नव्हतं। मूर्तिकाराबद्दल म्हणतात ना की तो एक्स्ट्रा दगड काढून काढून त्याने असली मूर्ती उघडी केलेली आहे। तसं हे संविधानाचं प्रिॲम्बल वाचताना मला आज काहीतरी गवसलं, ते मी न सांगता जायला नको। आणि खूप सोपं आहे। मी आपल्या ज्युडिशियल अकॅडमीत सुद्धा काही चॅप्टर शिकवायला गेलो तर मी इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूट शिकवताना सांगायचो की इंटरप्रिटेशन ऑफ स्टॅच्यूटचा पहिला गुरु रेन मार्टिन मधला क्लॉज अनालिसिसचा चॅप्टर आहे। मॅक्सवेलकडे नंतर जाऊ, मीमांसा शास्त्राकडे नंतर जाऊ, बिद्रा आणि जी.पी. सिंग सगळ्यात शेवटी वाचू। सध्या क्लॉज अनालिसिस वाचू, रेन मार्टिन मध्ये शिकवलेले। तसं मी प्रिॲम्बल त्या पद्धतीने वाचायचा आज प्रयत्न केला। त्याचं जाहीर वाचन चालू असताना तर मी ते कसं वाचलं आणि कसा तुकडा केला आणि मला काय कळलं ते सांगणार आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने शोधा। शोधणं हे ज्याच्या त्याच्या जिनियसचा भाग आहे आणि तुम्हाला आणखीन काहीतरी नवीन सापडेल, जे मला सापडलं त्यापेक्षा आणखीन पूर्ण नवं। बघा आता मी पहिला भाग वाचणार आहे, मराठी वाचू की इंग्रजी? तुम्ही सांगाल? दोन्ही वाचू, सोपं आहे। We the people of India, having solemnly resolved, परत एकदा वाचतो कारण तुकडे केल्याशिवाय कायदा कळत नाही असं माझं मत आहे। This is the practice judges and lawyers should adopt. No harm in reading one section, one provision once, twice, thrice, 4 times. आणि आता जो पॉज आहे ना, त्या पॉजला काही महत्व आहे। मी येताना गाडीत प्लॅन केलं होतं, मुद्दाम विचारतो हात वर करा, बोलवेन किंवा बोलावणार नाही। गाणं शिकलेलं कुणी आहे? गाणं म्हणायला लावणार नाही।
काहीतरी सायंटिफिक प्रश्न आहे गाण्याबद्दलचा. कुणी हात वर करा, डोंट वरी. उत्तर आलं नाही काही हरकत नाही, मी माझं चुकीचं उत्तर देईन, नंतर तपासा जाऊ. अहो एक तरी असेल एवढ्या ऑडियन्समध्ये गाणं शिकलेलं एक तरी. गुड गुड. मी तुम्हाला काहीतरी विचारणार आहे आणि तुम्ही सांगाल मला खात्री, डोंट वरी. इट्स गोइंग टू बी व्हेरी सिम्पल. मी वाचतो परत एकदा. वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉलेमली रिझॉल्व. आता इथं क्वेश्चन मार्क. व्हॉट? काय रिझॉल्व केलंय? आता त्याचं उत्तर पुढे. रिझॉल्व टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इनटू सॉवरेन, सोशलिस्टिक, सेक्युलर, डेमोक्रॅटिक रिपब्लिक अँड. आता इथपर्यंत एक क्लॉज संपला. अँड पूर्वी पहिला रिझॉल्व काय आहे आमचा? किमान शब्दात सांगतो, आम्हाला समर्थ समृद्ध भारत बनवायचा आहे. दिस इज आवर फर्स्ट रिझोल्युशन. आता असा भारत बनवल्यानंतर आम्हाला काय करायचं आहे? परत लक्षात घ्या, पहिलं काय आहे? भारत बनवायचा आहे. नंतर नागरिकांकडे बघितलंय. पुढे काय आहे? टू सेक्युअर. गिव्ह म्हणलंय का? ब्रिंग म्हणलंय का? नो. मी कायद्याच्या अभ्यासात मित्रांना, ज्युनियरना, लॉ स्टुडंटना नेहमी सांगत आलेलं आहे की कायदा नीट समजून घ्यायचा असेल तर प्रत्येक शब्दाशी भांडण करा. आपल्याकडे मराठीमध्ये भांडण मांडा असा शब्द आहे. मांडून बसा, त्याच्या भोवती शोधा. हे का? वाय दिस वर्ड सेक्युअर इज यूज? वाय ब्रिंग इज नॉट यूज? वाय इम्पोर्ट इज नॉट यूज? वाय एन्श्युअर इज नॉट यूज? डिक्शनरीकडे जा, थेसरसकडे जा आणि त्याचे सगळे पर्यायी शब्द शोधून बघा. हा शब्द का निवडला असेल आणि मग त्याच्या मागचा जो एम अँड ऑब्जेक्ट आहे त्याच्याकडे आपला प्रवास सुरू होतो. आय विल रीड फर्दर. टू सेक्युअर टू ऑल इट्स सिटीजन. ऑल इट्स सिटीजन, सगळ्या नागरिकांसाठी पाहिजे. आता मी हे मधलं वाचत नाही, मी डायरेक्ट जम्प करणार आहे. त्याचं काय करायचं ते सांगा. फ्रॅटर्निटी. अरे बापरे, काय असतं हो फ्रॅटर्निटी? कुठून आणले? आज जे सगळं घडतंय ना समाजामध्ये ते त्या बंधुभावाच्या अभावी घडतंय. मी तुम्हाला नाव सांगतो, चैत्राम पवार नावाचे कार्यकर्ते आहेत. म्हणजे मी त्यांचं ऐकलंय. याला आजच्या तारखेला 25 वर्ष झाली. ते 25 वर्षापूर्वी बोलले होते की समाजातली वीण. वीण हा शब्द म्हणजे आपण कपडा विणलेला असतो ना, त्याला वीण म्हणतो. स्वेटर विणतो, हातरुमाल विणतो. समाजातली वीण विसविशीत झाली आहे. इट हॅज लॉस्ट इट्स टेक्स्चर. कशामुळे? त्यांनी उत्तर फार छान सांगितलं. स्टोरी सांगितली त्यांनी. तुम्ही म्हणाल तुम्ही संविधान देण्याबद्दल हे काय बोलताय? याशिवाय संविधान नाहीच आहे. मी डायरेक्ट फ्रॅटर्निटीकडे का जम्प केले त्याचं हे कारण आहे. त्यांनी सांगितलं उदाहरण खेड्यातलं. आता शहरात नाही आहे, लागूच नाही. आज खेड्यात थोडं तरी लागू आहे. काय सांगितलं? एक महिला आपल्या पोराला समजावते, अरे गप्प बैस, सारखा काय रडतोयस? तो काय म्हणतो, आई भूक लागली, मला खायला दे. चांगल्या घरची आहे, घरात स्वयंपाक आहे, ताजं शिळं सगळं आहे घरामध्ये. तो म्हणतो मी गेले तासभर ओरडतोय, मला भूक लागली, खायला दे. मग ती म्हणते इकडे ये बाळा. त्या कोपऱ्यातल्या घरातले आजोबा वारले ना, त्यांचा अंत्यविधी होऊन तुझे बाबा परत येऊन आंघोळ करत नाही तोपर्यंत चूल नाही पेटत. आणि आपल्याच घरी नाही, गल्लीत कुणाच्याच घरी पेटत नाही. मरणाचं काय दुःख असतं हे माझं कुणीतरी मरण्यापूर्वी त्याचं ट्रेनिंग मला घरात मिळायला सुरू होतं. यातनं संवेदना बिल्ट होते, यातनं बंधुभाव बिल्ट होतो. काय असतो हा भाव? आप्तभाव असतो, आत्मभाव असतो. आप्त म्हणजे रिलेटेड टू ब्लड ऑर मॅरेज. त्यातनं आप्तता येते आणि आत्मता ही इटर्नल असते. जो केवळ तुमच्या देशातला आहे, जो केवळ माणूस आहे, जो केवळ भूतदयेपोटी तुम्हाला जवळचा वाटतो, ती जी दया आहे, ती जी संवेदना आहे, ही आपल्या संविधानाचं फाउंडेशन आहे. मी का बोलतोय अशा पद्धतीने? आणि माइंड इट, आय वॉज अ जज, हे तुम्हाला माहितीच आहे. संवेदना इतकी नसावी की तुमची झोप उडाली. अरे आता ह्याचं कसं होईल,
त्या बाईला नवऱ्याने हाकलून दिले, अरे होईल ना त्याचं काय व्हायचं ते, पण तिची केस हिअरिंग करणं शक्य असून ऍडजस्ट केलं तर तुमची झोप गेली पाहिजे. तुमची शांतता स्वस्थता न घालवता जेवढी संवेदना तुमच्या कायद्याच्या मर्यादेत दाखवता येईल तेवढी दाखवली तर तुम्ही संवैधानिक कमिटमेंट वी द पीपलला कमिटेड आहात. कॉन्स्टिट्युशनल डॉक्ट्रिन ऑफ जस्टिस याच्यावरती नॅशनल ज्युडिशियल अकॅडमी, स्टेट ज्युडिशियल अकॅडमी, लॉ कॉलेजमध्ये सगळीकडे विविध चिंतनं होतात. त्या चिंतनाची सुरुवात न्यायाबद्दलच्या संवेदनेपासून व्हावी अशी माझी धारणा आहे. म्हणून मी हा विषय या पद्धतीने बोललो. आता मी आय कम टू अकॅडमिक डिस्कशन. मग हे इतका वेळ काय विनोद होता का? नो, दिस वॉज सुपर अकॅडमिक. नाव आय विल कम टू एलिमेंटरी अकॅडमिक. आता मी एलिमेंटरी अकॅडमिक तुम्हाला आणणार आहे म्हणजे काय आहे लक्षात घ्या. हा विषय मांडायचा ठरवला आवश्यक त्या परिघामध्ये. चालेल ना, मराठी कळतं ना एवढं? आवश्यक त्या परिघामध्ये मांडायचा ठरवला तर कदाचित वेगवेगळे 10 व्याख्याते आणून किमान 10 व्याख्यानांमध्ये थोडंसं सांगितलं असं होईल. त्यामुळं मला आज काय करायचं आहे, मला या विषयाची प्रिएम्बल वाचायची. विषय मी तुमच्या चिंतनावर सोडणार आहे, मी तुमच्या प्रतिभेवर सोडणार आहे. प्रतिभा म्हणजे काय, कशी असते होती? मुलीचं नाव असतं ना, पण ही प्रतिभा ही तुमच्या बुद्धीच्या वेलीला फुटणारे धुमारे आहेत. त्याला येणारी रंगीबेरंगी फुलं आहेत, त्याला येणारा सुगंध आहे, त्याची विविध चित्र आहेत. कुणाला काय कसं दिसेल माहिती आहे? माझ्या ज्युनियर डेजमध्ये माझ्याकडे एक प्रकरण आलं होतं. काय होतं ते सांगतो. आणि मला त्यावेळेस नाही सुचलं, माझी प्रतिभा कमी पडली. जातीबाहेर टाकल्याची केस होती आणि माझा संविधानाचा अभ्यास तोकडा होता. असं कोणी भाषण द्यायला आलं नव्हतं माझ्यासोबत की ट्रायल कोर्ट लॉयरने संविधानाचा अभ्यास करावा, हे मला त्यावेळेस कळत नव्हतं. हां, मी चर्चा करत होतो, कुठली करत होतो हे सांगतो. मला माझ्या ज्युनियर डेजमध्ये सिलिंग ऑन होल्डिंग लॉचं व्हॅलिडिटी चॅलेंज केलेलं सूट वाचायला मिळालेलं आहे. आर्टिकल 309, 310, 311 इन्व्हॉल्व झालेले सूट्स मला वाचायला मिळालेले आहेत. टू दॅट एक्सटेंट आय वॉज कनेक्टेड टू द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. पण व्यक्तिगत माणसाची अडचण जातीबाहेर टाकलं, काय होतं नक्की जातीबाहेर टाकल्यावर हे मला जर माहीतच नसेल तर मला फंडामेंटल राईटची काय किंमत आहे? राईट टू लाईफ आर्टिकल 21. अहो, त्या माणसाच्या मुलीचं लग्न होत नाही, त्याच्या घरात कुणी मेलं तर दुःखात सहभागी व्हायला, मौतीच्या विधीला कुणी यायला तयार नाही. नवीन बाळ जन्माला आलं तर त्याच्या आनंदाच्या विधीला कुणी यायला तयार नाही. आनंदात जवळची माणसं सहभागी असणं यापेक्षा जगात मोठं दुःख असतं का? कुठं बसतं का संविधानात? अहो, बसतं ना राईट टू लाईफ मध्ये. हाऊ कॅन समबडी लिव्ह विदाउट जॉय? सॉलिटरी कन्फाइनमेंट म्हणजे काय असतं? आपण शिकलो ना पिनॉलॉजीमध्ये वगैरे, क्रिमिनॉलॉजीमध्ये. वाय नॉट सॉलिटरी कन्फाइनमेंट? काय होतं? एखाद्या माणसाला जगाशी संबंध तोडून कंप्लीट कट ऑफ करून ठेवलं, त्याचं काय होतं? सेन टू इनसेन इज द ट्रॅव्हल. त्याची ज्ञान मिळविण्याची क्षमता नष्ट होते संपर्काअभावी. मला आठवतं राईट टू इन्फॉर्मेशन जेव्हा नवीन कायदा आला त्यावेळेस आय हॅड ऑकेजन टू टॉक टू सम वर्कर्स हू वॉन्टेड टू स्टडी अँड वर्क इन दिस. इन्फॉर्मेशन इज द फाउंडेशन ऑफ एक्सप्रेशन. माहितीच नसेल तर बोलाल काय? ज्ञानच नसेल तर अभिव्यक्ती कुठे आहे? कुणी प्राणी कविता करताना पाहिलाय का? करत असेल पण आपल्याला नाही कळत. चिमण्यांच्या गाण्यामध्ये कविता दिसते काही लोकांना, पण ती कळण्याचं आम्हाला गम्य नसतं. म्हणून अभिव्यक्तीसाठी ज्ञान आणि माहिती ही त्याचं बीज आहे. स्वातंत्र्यासाठी हालण्याची क्षमता आहे, कपॅसिटी टू मूव्ह. आपण काही सिनेमात पाहिला असेल की तो पक्षी पंख कापून सोडून दिलाय आणि त्या ऑथरला स्टोरी सांगायची, ती कुंटण खाण्यात आलेली मुलगी कैद कशी गेली त्याची. आठवते काही सिनेमात किंवा नाटकात हे पाहिल्याचं. हे जे सिम्बॉलिझम आहे ना, हा सिम्बॉलिझम तुमच्या एक्सप्रेशनचा फाउंडेशन आहे. कमिंग बॅक टू सॉलिटरी कन्फाइनमेंट. वाय सॉलिटरी कन्फाइनमेंट इज नॉट टू बी गिवन? इट इन्व्हेड्स into the fundamental right of freedom.
शिक्षा द्या, पण एवढी नाही की त्या माणसातला माणूस नष्ट होईल. म्हणून आयुष्याच्या प्रत्येक कंगोऱ्याला, आता कंगोरा हा शब्द परत आवड आहे, त्रिकोणाला 3 असतात, चौकोनाला 4 असतात आणि आपल्या गाडीच्या गिअरला काहीतरी 84 वगैरे असतात. असं असंख्य कंगोरे असलेलं जे आपलं आयुष्य आहे, त्या प्रत्येक कंगोऱ्याला माणुसकीची एक छटा आहे. आणि या माणुसकीच्या हक्काचा उद्गम आर्टिकल 20 मध्ये होतो. मी तुम्हाला कन्फेशन टाईप सांगतोय. त्या पक्षकारासाठी मी नोटीस दिली, हे जातीबाह्य टाकणं चुकीचं आहे, माणूस आहे वगैरे वगैरे. पुढे काय झालं मला माहिती नाही, पण आय एम मोर दॅन शुअर मी त्याला लिगल सोल्युशन देण्याच्या मनस्थितीत नव्हतो. कशामुळे? माझा संविधानाचा अभ्यास पुरेसा झालेला नव्हता, आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेला नव्हता. हे कुठेतरी सापडेल असं मला वाटायला पाहिजे होतं. आज आपण कुठपर्यंत गेलो आहोत? आर्टिकल 21. कॅन यू इमॅजिन काय होतं? आपण ट्रायल कोर्टात बदली करतो ना, आपण पाहतो पण आपल्याला दिसत नाही, आपण वाचतो पण आपण रजिस्टर करत नाही. एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट, पोल्युटर शॅल पे, ऐकलंय प्रिन्सिपल? पोल्युटर शॅल पे जुनं झालं. आपल्याकडे जे ग्रीन जज होते जस्टिस कुलदीप सिंग, त्या काळातलं जजमेंट आहे की लेदर इंडस्ट्रीवाले आहेत ना आणि पेपर इंडस्ट्रीवाले हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर रसायन बाहेर सोडतात की ते तुमच्या आमच्या हिश्श्याचं शुद्ध पाणी सुद्धा नष्ट करतात. मग त्याने असं प्रिन्सिपल आणले की पोल्युटर शॅल पे. कानपूरला जी ह्यूज लेदर इंडस्ट्री आहे, ती लेदर टॅनिंग मधलं क्रोमियम कंपाऊंड जे पाण्यात सोडतात, त्यामुळे ॲक्वाटिक लाईफ गंगेतलं मरून जायला लागले. आणि ज्या माशाच्या मांसामध्ये क्रोमियम आहे त्या खाणाऱ्या माणसाचा नंबर पुढचा आहे. मायक्रोबियल लाईफ जेव्हा पाण्यातलं मरतं तेव्हा पाणी निर्जीव होतं. मला अमरावतीच्या एका शेतकऱ्यांनी फार छान सांगितलं. त्याला मी म्हणलं, काका तुमचं किती छान आहे जित्राफ. जित्राफ शब्द माहिती आहे? हे गुरंढोरं पाळतो ना आपण, त्याला जित्राफ म्हणतात. तर तुमचं जित्राफ किती छान आहे. तर मला त्या माणसाने माझ्या डोक्यात असा मोठा फ्लड लाईट लावला. तो काय म्हणाला? असाही म्हणला, साहेब ज्याच्या शेतात नाही ढोर त्याच्या शेतीत रेतीत फरक काय? शेतीमध्ये सूक्ष्मजीव असतात, रेतीमध्ये शोधत फिरावं लागतं. नसतात असं नाही म्हणणार. मातीतल्या आणि रेतीतल्या सूक्ष्मजीवामध्ये 1:1000 इतका रेशोमध्ये डिफरन्स आहे. हे सूक्ष्मजीव मेल्यावर तुम्ही काय खाणार आहात? मी शेतकरी म्हणून तुम्हाला सांगतो. मी शेतकऱ्यांच्या जमिनीबद्दलच्या संमेलनामध्ये मुद्दाम बोलतो की स्वयंपूर्ण ह्या जगात कुणी असेल तर वनस्पती आहे. स्वतःचं अन्न स्वतः बनवतो. त्याला मदत कोण करतं? सूक्ष्मजीव करतात. तुम्ही वापरत असलेल्या रसायनामुळे मरणारे सूक्ष्मजीव हे तुमच्या मृत्यूच्या पावलात रस्त्यातलं पहिलं पाऊल आहे. म्हणून राईट टू लाईफ मध्ये राईट टू लाईफ ऑफ एव्हरीबडी अदर दॅन ह्युमन बीइंग. काय होतं? एक वाघ मेला तर काय होतं? असं एकाने प्रश्न विचारला. त्याचं उत्तर फार छान दिलं एका एक्सपर्टने. तो म्हणाला, टायगर इज ॲट द पीक ऑफ द फूड सायकल. तो ज्यांना खात खात वर जातो ना, तो तुम्ही मारून टाकला तर खालचं काय होणार आहे? त्याचा नंतर नंबर लागणार आहे. आफ्रिकेत असं घडलंय. मी हे सांगतोय 40 वर्ष जुनं आहे. एवढे लेपर्ड्स आणि पॅन्थर्स मारले की माकडे गोळी घालून मारायची पाळी आली. त्यांनी एवढं कष्ट करायला सुरुवात केली. आपल्या जीवनातल्या प्रत्येक घटकाशी संविधान कनेक्टेड आहे. हा परत एक पेरिफेरल इश्यू झाला. आता मी परत व्हॉट कॉन्स्टिट्यूशन मीन्स इकडे येणार आहे. नक्की काय हो संविधान म्हणजे काय? इंग्लंडला संविधान आहे का? अनरिटन कॉन्स्टिट्यूशन आहे. म्हणजे काय हो? कुठेही हात घातला तर कॉन्स्टिट्यूशन सापडतं. कुठल्याही मुद्द्याला हात घालावा कॉन्स्टिट्यूशन सापडतं. आता मी एक मुद्दा सांगणार आहे, त्याचा तुम्ही अभ्यास करावा असा माझा आग्रह आहे. लिहून घ्या, गुगलवर सर्च करा, हिस्ट्री काढून बघा. कोर्ट ऑफ चान्सरी काढून बघा इंग्लंडमध्ये. आपल्याकडे एका जजमेंटमध्ये कोर्ट ऑफ चान्सरी रेफर केले. जस्टिस उंटवाले यांनी रेफर केले. कमलाकर वडके व्हर्सेस प्रीमियर ऑटोमोबाईल म्हणून जजमेंट आहे. जुनं आहे, 71चं वगैरे जजमेंट आहे. सॉरी चुकलं बघा, 78चं आहे. त्याच्यामध्ये कोर्ट ऑफ चान्सरी इलस्ट्रेट केलंय. हिस्ट्री काढून बघा. सगळे प्रकरण हाऊस ऑफ लॉर्ड पर्यंत फायनल झालं. तो माणूस जाऊन दावा करतो कोर्ट ऑफ चान्सरीमध्ये
की पहिल्या अथॉरिटीने दिलेला आणि अंतिम अथॉरिटीने कन्फर्म केलेला निर्णय हा देत असताना प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस फॉलो केले नव्हते. आणि कोर्ट ऑफ कॅन्सरी कॅन गिव्ह अ जजमेंट in favor of that party and that is binding. What happened to the entire chain of judgments where he had lost? According to me, this is the constitution. कॉन्स्टिट्यूशन या शब्दाचा अर्थ काय? आपण ITC शिकताना इन्ग्रेडियंट शब्द शिकलो, आठवतंय का? वैज्ञानिक दृष्टिकोनातून इन्ग्रेडियंटचा अर्थ काय? When chemical union of oxygen and hydrogen in particular measure converts it into water, each molecule of each element is ingredient. H2O 2O मधला 1O झाला, संपलं पाणी, विघटन झालं, एक वाढला. हे सगळं मॅट्रिक पर्यंत शिकलाय तुम्ही, मी काही तुम्हाला फार गंभीर केमिस्ट्री सांगत नाही. H2O2 झाला, काय होतं? It changes its form, it ceases to be water, it becomes hydrogen peroxide. सोडियम क्लोराईड मीठ खातो आपण, त्याचं पाण्याशी संयोग झालं, सोडियम हायपोक्लोराईड तयार होतं. आहे त्या प्रमाणात रासायनिक घटक नसले तर इनग्रेडियंट इज लॉस्ट और मॉडिफाइड. व्हॉट इज कॉन्स्टिट्यूशन? कॉन्स्टिट्यूशन इज द कॉम्पोजिशन ऑफ अ पर्टिक्युलर मॅटर. ते त्याचं कॉन्स्टिट्यूशन आहे. व्हेन बघा, समथिंग जजेस नो, सिनियर ॲडव्होकेट्स ऑल्सो मस्ट बी नोईंग. आपल्याला क्विकनिंग स्टेज आठवते का प्रेग्नन्सी मधली? काढून बघा, आपण मी सांगणार नाही. व्हेन द लाईफ कम्स इन टू एम्ब्रियो, व्हेन द क्विकनिंग स्टार्ट्स and then ITC comes into picture, when the life of that womb comes into risk. That is constitution. एखाद्या गोष्टीचं जे स्वत्व आहे, सोपा आहे मराठी शब्द का अवघड आहे? बिकॉज ऑफ दॅट इट बिकम्स एंटिटी. त्या वस्तूचं जे स्वत्व आहे ते कॉन्स्टिट्यूशन आहे. आता आपलं कॉन्स्टिट्यूशन म्हणजे फक्त कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया एवढंच आहे का? आता मी यानंतर 2 प्रोव्हिजन सांगणार आहे आणि काही कायद्याचा उल्लेख करणार आहे आणि आय विल बी रिचिंग माय टाइम. सांगतो आपल्याला. आर्टिकल 13 ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आता 13 नंबर फार इंटरेस्टिंग आहे. CPCतलं पण 13 कोणी वाचत नाही. काढून बघा गंमत म्हणून. 13 मध्ये कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या 13 मध्ये नो लॉ शॅल बी अपोज टू द फंडामेंटल राईट्स असं जाहीर इंजंक्शन दिले आणि लॉ डिफाईन केलाय. आता पुढे जाऊन बघा, 372 संविधानापूर्वीचे कायदे सगळे सेव्ह केले. आता मी का सांगितलं ते सांगतो. या कॉन्स्टिट्यूशन मध्ये 226 मध्ये हायकोर्ट आहे. कुठल्या कायद्याने बनवलं होतं, त्याचं काय करायचं आहे का कॉन्स्टिट्यूशन मध्ये? हायकोर्ट कसं कॉन्स्टिट्यूट करावं यात लिहिलेलं नाही. मग असलेल्या हायकोर्टाचं काय करायचं? मग हायकोर्टाबद्दलचा जो कायदा आहे तो कधीचा आहे? तो आहे 1861चा. फार मजेशीर आहे. एका सेक्शन मध्ये सगळं गुंडाळलं. आणि मी तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन का करतोय? आय एम नॉट कंटेंट. माझी बुक फार जास्त आहे. आय एम नॉट कंटेंट इन दिस बुक, सॅटिस्फाईड विथ दिस बुक. या पुस्तकाला अध्यारूत असलेले प्री एक्झिस्टिंग लॉज दे बिकम कॉन्स्टिट्यूशन. आता यात काय म्हणलं याने? हे बघा, सगळं मिळून एका पानाचा कायदा आहे आणि यातला एक शब्द आहे अकॉर्डिंग टू मी दॅट इज कॉन्स्टिट्यूशन. आणि हा रिइटरेट केला सुप्रीम कोर्टाने 74 नंतर. कुठला शब्द आहे तो? फार मजेशीर आहे. हा शब्द परत एकदा रिप्रोनाऊन्स झाला, ते पण सांगतो कुठे आहे. याने असं म्हटलंय की आम्ही एक हायकोर्ट कॉन्स्टिट्यूट करू आणि त्या हायकोर्टाने काय करावं? The same court for dispatch of plea
आता त्यावेळेस डिस्पोजलला त्याने डिस्पॅच शब्द वापरलाय, डिस्प्लॅच ऑफ प्ली, साईड ऑर इक्विटी. हा जो याचा इक्विटी शब्द वापरलाय हा आमच्या न्याय व्यवस्थेच्या कॉन्स्टिट्यूशनचा भाग आहे. आता गंमत बघा, लेटेस्ट पेटंट ऍक्ट नावाचा कायदा आहे ज्याच्यामध्ये हायकोर्टाचं ज्युरिस्डिक्शन, वर्किंग आणि ॲपेलेट ज्युरिस्डिक्शन हे डिस्कस केलं. आता तो ऍक्ट रिपील झाला, पण हायकोर्टाला जे ज्युरिस्डिक्शन ह्या इक्विटी आहे एका शब्दाने दिलं होतं, जे लेटेस्ट पेटंटच्या, हे लेटेस्ट पेटंट तुम्हाला मिळेल, पुस्तकात मिळेल, गुगलवर मिळेल, कॉमेंट्रीजमध्ये मिळेल. याच्यात सेक्शन 19, 20 आणि 21 प्रमाणे हायकोर्टाने कुठला कायदा अंमलबजावणी, कायद्याची अंमलबजावणी करावी हे लिहिले. देअर अगेन द वर्ड इक्विटी हॅज बीन यूज्ड. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, काढून बघा, मला रिसेंट टाइममध्ये मिळालं नाही तर मी त्याची पण कॉपी आपल्याला दाखवायसाठी आणली असती. जेव्हा जेव्हा इंग्रजांनी चार्टर दिले, ते मॅग्ना कार्टा ऐकून माहिती आहे आपल्याला इतिहासामध्ये, भारतात जेव्हा जेव्हा त्यांनी त्यांच्या प्रेसिडेन्सी ओपन केल्या त्याच्यात त्यांनी चार्टर बनवले. कलकत्त्याचा चार्टर मी वाचलाय, जोधपूरचा चार्टर मी वाचलाय. या चार्टरमध्ये काय लिहिलंय, इंग्रजांचं एक वैशिष्ट्य होतं, ते हे बघा, प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस आपण ऐकलेत, वाचलेत सगळे. जस्टिस शुड नॉट ओनली बी डन बट इट शुड बी मेड टू अपियर टू ऑल कन्सर्न इज वन ऑफ द इन्ग्रेडियंट्स. ओके, त्यांनी काय केले, दे ऑलवेज मेड इट टू अपियर, I mean what I am saying. They always made it to appear that they are most law-loving people of the world, in the world, and they shall govern any territory which they own, conquer, buy. विकत फुकट गिफ्ट. मुंबई इंग्रजांना आंदोलनात मिळालेली आहे. जी कुठली टेरिटरी ते मिळवतील तिथे ते कायद्याचं राज्य करतील, सर्वांना समान वागवतील. हे कलकत्त्याच्या चार्टरमध्ये लिहिलेलं आहे, बिफोर इट केम इन टू कॉन्स्टिट्यूशन. ऑल शुड बी ट्रीटेड लाईक रूल ऑफ लॉची जी कॉन्सेप्ट आली ना, ती तिथे त्यांनी लिहिली. आपल्याकडे जस्टिस D.A. देसाईंनी भाषणात सांगितलं होतं नागपूरला की फॉरगेट अबाउट रूल ऑफ लॉ. वाय? हे पुढचं माझे शब्द आहेत. रूल ऑफ लॉ वॉज बॉर्न व्हेन देयर वॉज रूल ऑफ क्राउन. Justice D.A. Desai said we are in the era where there has to be rule of justice, and that is the word used in the preamble of the Constitution of India. म्हणून हे जे सगळं जुनं कॉन्स्टिट्यूशन आहे हे जर तुम्ही नाही वाचलं तर कोणी सांगितलं तुम्ही कॉन्स्टिट्यूशन वापरताय म्हणून. आणि कॉन्स्टिट्यूशन डेच्या निमित्ताने माझा असा आग्रह आहे की ह्या अभ्यास मंडळात तुम्ही आणखी 100 गोष्टी करा. एक गोष्ट करता येईल का, आठवड्यात एक दिवस 1 तास संविधानाचा एक चॅप्टर घेऊन वाचणे आणि वाचलेल्या चॅप्टरवर पुढच्या आठवड्यात चर्चा करणे. कुणी जजमेंट काढून आणेल, कुणी गप्पा मारेल, कुणी बोगस आहे म्हणेल, काय म्हणायचं ते म्हणतो. एक आणि लास्ट बिकॉज माझं वेळ संपलेली आहे. लास्ट पॉईंट तो असा आहे की द टाइम हॅज कम, मी आय एम ॲडव्होकेट ऑफ दिस प्रपोजिशन म्हणून मुद्दाम सांगतो. The time has come where the community, including the courts, are maddened. I mean whatever I have said. They are affected by the phobia of rights. What about duties? आपण कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये रेसिप्रोकल प्रॉमिसेस शिकलो, आठवतंय? परफॉर्मन्स ऑफ ऑर्डर ऑफ परफॉर्मन्स. डोंट यू सी ड्युटीज इन इट? कुठेतरी कर्तव्याशिवाय एबिच्युस रेमेडियम शिकलात तुम्ही. व्हॉट अबाउट ड्युटी? द होल कॉन्सेप्ट ऑफ जस्टिस इज बेस्ड ऑन ड्युटी दॅन ऑन राईट. पंजाबात एका कलेक्टरने कार्यक्रम केला, आजच्या तारखेला ते 30 वर्ष जुनं आहे. सास बहु सम्मेलन. अगर सास को ट्रेट करो तो बहू को FIR लॉन्च नहीं करना पड़ेगा. म्हणून आता रिसेंटली विषय सुरू झालाय, करा बारने तो विषय घ्यावा, अधिवक्ता परिषदेने घ्यावा. प्री डिसिजन ऑफ मॅरेज काउन्सिलिंग, काय शब्द वापरला मी? प्री मॅरेज काउन्सिलिंग नाही वापरला शब्द. लग्न करायचं का नाही याच्या आधी काउन्सिलिंग. याचा अर्थ असा नाही की तुम्ही लग्नापासून प्रारंभ करा.
लग्न या विषयावर चर्चा करा. चला एक दिवस ठरवा, करा. बर्ट्रांड रसेल पासून लोक काय म्हणले लग्नाबद्दल ठरवा. बर्ट्रांड रसेलचं मॅरेजेस अँड मॉरल्स नावाचं पुस्तक आहे. करा त्याचं जाहीर वचन. तो काय म्हणतो समजून तर घ्या. त्याला इंडियन मॅरेज कळलंय का बघा तर खरं. अशा एक एक छोट्या छोट्या सोशल कॉन्सेप्ट घेऊन जर डिस्कशन सुरू केलं ना, यू विल हॅव जॉय इन द लाईफ. कृष्णा स्वामी अय्यर नावाचा ऑथर आहे बरं का. तुमच्याकडे ते लायब्ररीत पुस्तक असेल तर मिळवा. प्रोफेशनल कॉन्डक्ट अँड ॲडव्होकसी नावाचं पुस्तक आहे. फार ताजं आहे, 1944. It was reprinted, which I have read in 1964, and recently it was reprinted 2014. ओव्हन फ्रेश आहे आजही. तो काय म्हणतो वकिलांबद्दल, इफ यू बॉयज कल्टिव्हेट द लाइकिंग अँड हॅबिट ऑफ रीडिंग रिच लिटरेचर, इट विल हेल्प यू गेटिंग रिलीफ from domestic as well as professional tensions. Again, this is constitution, not constitution of India, but constitution of profession. I think I have to be bound by the time, and I will stop here. As I told you, I am only introducing the subject to you. आणि आपण ब्रेक झाल्यानंतर गप्पा मारायचा असेल तर काही लोक बसू शकतात. I thank you.